चित्रिती याची प्रसिद्ध ऐका सावध सांग. आता मी तुझा देव आशीर्वाद तव पूर्वीचे तुझ बळात आगाध प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध ऐक सावधान सांगेना. ऐक सावधान सांगण हनुमानजी, तुझा कीर्ती महान आहे, तुला बळ पूर्ण आहे. पण मी सांगतो आणि ते कशासाठी सांगतो, तुझा लोकांमध्ये तुझा सुद्धा असणारा जे जे काळ व्हावा त्याच्यासाठी हनुमानजी तुला सांगतो. जे प्रभू रामचंद्र बोलतात, बालपण्या कैतानुभावात तो म्हणजे इंद्रे हनितला हनुमंत हे नाम अभिनंदनो तयापासून तुझं झाले. लहानपणी तू आपल्याला सुरुवाला धरायला गेला, त्यावेळेस आपल्याला देवाबरोबर एवढं झालं आणि त्या एवढाच्या वेळेस आपल्याला तुला वरतून इंद्रानं वज्र टाकलं. तेव्हाच तू वज्रधीर झालेला आहे, तुला कुठलीच आपल्याला भीती नाही असे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात. त्या रवीच्या धावण्यास रे डोक पाळले सिया किले लावीची तयाशी एक अवकाशी सांगेना. तू सगळ्या कार्यासाठी आपल्याला तिथं आलास आणि सगळे देव दानव मानवाला सगळ्याला तू त्रास दिला. त्यावेळेस तुझी ताकद किती हे माहिती आहे, पण माझा असणारा सांगण्याचं जाता जाता तुला सांगतो प्रभू रामचंद्र हनुमानजीला आशीर्वाद देतात. कुठेच झाले शिवाचा सुधारा पुरव वर्णाचे पाशे समग्र चकाचुर झाले. वरुणाचा वरुण पास सुद्धा तुझ्या ध्यावर चलत नाही, महादेवाचा त्रिशूळ सुद्धा चलत नाही आणि आपल्याला विष्णूचा चक्र सुद्धा चलत नाही. अशा तुझी बाळाची आघात थोडी आहे अशा त्या ठिकाणी बोलतात. तुझं बाधित वर्ण पासा तुझा दुसरा आश्रमी आश्रमापास तिसरा कर्माचा कर्मपास तुझ विरेश बांधिला. कर्माचा जो भास आहे तो तुला बाधत नाही, वरुणाचा वरुण भास बाधत नाही आणि यमाचा यम भास बाधत नाही. एवढा महान हनुमानजी तू आहे असे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात. धर्म पास ज्ञान पास अहंकाराचा पास ब्रह्मपाशीचा ब्रह्मपास तुझ सहसा बांधिला. ब्रह्मदेवाचा ब्रह्म भास आहे, वरुणाचा वरुण भास आहे, कर्म भास आहे आणि गर्व भास म्हणजे मी पण आता जो गर्व भास आहे तो सुद्धा तुला बाधित नाही. असे तुला प्रभू रामचंद्र हनुमानजीला त्या ठिकाणी असणारे बोलतात. येते वरुण पास ते किती तुझं वयास मार्वती यमाच चेत पूर्ण शक्ती तुझं निश्चिती. वरुण भास नाही बाधत आणि यमाचा यम भास सुद्धा बाधत नाही. एवढी तुझी आघात कीर्ती आणि त्याच्यामध्ये आता आम्ही तुला आशीर्वाद देत आहे असं प्रभू रामचंद्र बोलतात. यमने जता सकळ जगा पदवी भावने जगबरा दंड घेऊन यावे तुझे सर्वांग दंडवारा. त्याच्याबरोबर एवढं करण्यासाठी यम असणारा तुझ्या बरोबर आला होता. यमाचा यम दंड असणारा तुला आणला, तुझ्या देहावर तो दंड मोडून गेला. कुणाचा? यमाचा. आणि तो यम करण्याला नेणारा, पण त्याची सुद्धा गती हनुमंता तुझ्यापाशी चाललेला आहे असे प्रभू रामचंद्र आणि हनुमानजीला बोलतात. त्या यमाचा यमदंड पायी बोलू गेला तुझे देही धर्मापुढी कोण काही हनुमान पायी दंड वया. आणि यमाचा यम भास जर बोलला तर विंदराची असणारा बाकीच्याची गती नाही, कारण यम सर्व करणारा काळ आहे आणि त्या काळाचा तो महाकाळ असणारा हनुमान आहे. पण मी तुला
करण्यासाठी आशीर्वाद देतो. तुला आपल्याला वरून जाताना आई जशी लेकरावर हात फिरवते तसे आपल्याला मी तुला आशीर्वाद देतो. असा आपला प्रभू रामचंद्र बोलला. अंगी वायू कुबेरा चंद्र सर्वही झाले तुझे किंकरा. एवढा घाट साचार हनुमान विरती लोकी. हनुमंत वीर हे लोके. तिने काळामध्ये हनुमंतराय असणारा वीर आहे, कुबीर आहे, वरुण आहे. हे सगळेच देवता आहेत तुझे शरणांगत आहेत हनुमानजी. पण तू काय कर, लवकर जा औषध आणायचा तुला प्रभू रामचंद्र बोलतात. आपुलिय प्रताप शक्ती लाहो सकाची वरद व्यक्ती. वज्र देही आई साख्याती निज जग जगती मिळविजे. तिने जगती असणारा तू निर्वाणार आहे. वज्र ध्येय असणारा हनुमानजी तू आहे. म्हणून तुला असणारा मी आशीर्वाद देत आहे. हे कठीण कार्य आहे तुझ्यावर सोडलेलं आहे. प्रभू रामचंद्र हनुमानजीला बोलतात. काय माझे वरदाना तुला परी वायू नंदना. योग्य करोनी उधान बंधुरत्न मद देई. बंधुरत्न मद देई हनुमंता. तू लगेच उठान कर. तुला आशीर्वाद द्यायची गरज नाही. आधीच बोलाय तुला आशीर्वाद दिला. उठान कर आणि बंधू रत्न असणारा मला दे. हनुमंता एवढं कार्य माझ्यावर कर रे हनुमंता. असा आपला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात. काजी रामचंद्र सकळ वानराचे भारत. ऐकोनी पिंजारी कपिंद्र आत्याव्यासू भासत. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र स्वतः हनुमंताची विनंती करतात, हनुमंत जायला तयारीत आहेत. त्या ठिकाणी सगळे वाहनार सैन्य आहे. रोमावळी अंगावरचे असणारे केस असणारे फरकावलेले आहेत आणि हनुमंताचा बघून असणारा मोठ्यानं गजेर असणारा ते करतात. पिंजारी रोमावळी दिशे कामाताई. समस्त केला नभो मंडळी गोळांगुळी आवेसा. त्या ठिकाणी असणारा रोमावळी अंगावरले केस उभे केले, शब्दाच्या घोड्या उभ्या केल्या आणि